हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आज आपण दोन कार्डमध्ये डिवाइड करतोय राईट. हा 1 वाला आणि हा 2 वाला कार्ड आहे आणि गायडन्स पण आपण चेक करूया. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही खास मेसेज आणि गायडन्स ॲक्च्युली दोन्ही काय येते युनिवर्सकडून एंजलकडून ते आपण चेक करूया. बॉटमची एनर्जीज आहे. येणाऱ्या ह्या वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील तुमच्या लाईफमध्ये. ओके, ज्या गोष्टींमध्ये आत्ता स्टक झालेला त्याच्यासाठी सांगते. हा 1 वाला आहे. ज्यांनी 1 वाला निवडला असेल त्यांच्यासाठी हा मेसेज असणार आहे आणि हा 2 वाला आहे. ओके, डिसाईड करा तुम्हाला 1 की 2 कोणता अट्रॅक्ट वाटतोय आणि कोणता नंबर तुम्हाला जास्त वाटते, 1 की 2 वाला डिसाईड करा आणि फटाफट मी मेसेज तुम्हाला सांगते. जर ज्यांनी 1 वाला निवडला असेल त्यांच्यासाठी मेसेज चेक करूया. ओके, सेम मेसेज आहे. ओके, कार्ड जरी वेगवेगळे असले ना तर मेसेज सेम आहे. तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. ओके, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कोणा इतर गोष्टींवर नाही आहे, स्वतःवर बिलीव्ह ठेवायचं आहे. तुमची ग्रोथ तुम्ही स्वतः आहात राईट. तुम्हाला स्वतःला तुमची ग्रोथ बनवायची आहे आणि तुम्हाला स्वतःला खंबीर राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कोणावर हे करू नका, डिपेंडेंट राहू नका की त्याच्यामुळे इमोशनल लेवलवर डिस्टर्ब तिथं तुम्ही होऊ नका. स्वतःची ग्रोथ तुम्हाला स्वतः डिझाईन करायची आहे आणि स्वतःचा बॉन्ड तुम्हाला स्वतः बनायचा आहे. ओके, हा मेसेज आणि हा गायडन्स दोन्ही तुमच्यासाठी राहणार आहे. ज्यांनी 2 वाला निवडला त्यांच्यासाठी फटाफट चेक करूया. ओके, दोन्ही कार्ड बघा, वेगवेगळे मेसेज आहेत. हा लव्ह मेसेज आहे आणि नॉट द राईट टाईम आहे. ओके, आत्ता तुम्ही काही वेगळ्या विचारांमध्ये लव्ह विषयी असाल राईट. लव्ह विषयी काही वेगळ्या विचारांमध्ये असाल की तुम्हाला ते गोष्ट करायची आहे, फोर्सफुली करू नका. एंजलचं कार्ड असं आलेलं आहे की तुम्हाला राईट टायमिंग आत्ता नाही आहे. कारण तुम्ही जर घाई गडबडीमध्ये एका अशा सिच्युएशनमध्ये जर गेलात तर रॉंग गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला रॉंग नाही आहेत करायच्या. ऑलरेडी जर बिघडलेले असेल आणि तुम्ही तिथं आणखीन बिघडवायला गेलात तर तसं काही करू नका. ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार पण राईट टायमिंगवर मिळणार. आत्ता तो राईट टाईम नाही आहे तुमच्यासाठी. ओके, त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहा. राईट टाईम ज्या वेळेला येईल त्यावेळेला युनिवर्स आणि एंजल काही ना काहीतरी तुमच्यापर्यंत असेच छोटे छोटे मेसेज पोहोचवतील. ओके, थँक्यू सो मच हा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. कार्ड वेगवेगळे आहेत पण मॅचिंगमधून मेसेज आलेले आहेत. काय ते सांगते. 10 ऑफ वॉन्ड्सची कार्ड आलेले आहे आणि लॉक. ज्या गोष्टी तुम्ही लॉक केल्यात ना तो बर्डन तुम्ही घेऊन राहताय. प्लीज हा बर्डन अजिबात घेऊ नका स्वतःवर. काही बर्डनमध्ये आत्ता सध्या आहात. काही गोष्टी लॉक तुम्ही स्वतः केलेल्या आहेत त्या गोष्टी. त्याच्यामुळे तुमच्या मनावर तो म्हणतो ना एक मनावर ओझं तुम्ही घेतलेलं आहे. ऑलरेडी बॉडीवर आलेलंच आहे प्लस तुमच्या मनावर पण घेतलेलं आहे. ते पहिलं तुम्हाला कट आउट करायचं आहे. ओके, तुम्हाला तिथून पहिलं बाहेर निघायचं आहे आणि तुम्हाला एक हार्डवर्क आणि तुम्ही स्ट्रेस खूप जास्त घेतलेला आहे. डेफिनेटली एक म्हणतो ना अशी जिम्मेदारी तुम्ही घेत बसलाय ना ज्या गोष्टींची, काही गोष्टी लॉक करून ठेवलेल्या आहेत तिथून पहिलं बाहेर निघा. ओके, काही गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघालं पाहिजे. ह्या गोष्टी लॉक केल्या. दोन्ही कार्ड आणि दोन्ही मेसेज सेम आहेत. 1 वाल्यानी ज्यांनी निवडले त्यांच्यासाठी हा मेसेज होता. आता ज्यांनी 2 वाला निवडले त्यांच्यासाठी बघूया मेसेज काय. वाव, 6 ऑफ वॉन्ड्स आहे पण रिव्हर्समध्ये आहे पण खूप सुंदर आहेत एनर्जीज. काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि लँग्वेज म्हणजे लव्ह मेसेज आहे डेफिनेटली. आता तुम्हाला सांगते याचं मिनिंग काय आहे. इगो तुमच्यामध्ये काही असेल की तुम्हाला कुठंपर्यंत पोचायचं आहे किंवा तुम्ही एक इगो ह्याच्यामध्ये राहत असाल. 2 नंबर ज्यांनी निवडला आहे जितके मेसेज होतील तितकेच तितकेच घ्या राईट. तर इगो तुमचा काही तुम्हाला अडवत असेल तुमच्या रिलेशनमध्ये. ओके, रिलेशनसाठी कार्ड आले म्हणून मी सांगते. काय तुम्हाला प्रॉब्लेममध्ये येत असेल इगो थोडासा बाजूला करा आणि हे सगळं तुमच्यासाठी ह्याचा विचार करा आणि पुढे चला. ओके, हा मेसेज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.